राहुल गांधींवरील वादग्रस्त वक्तव्यावर गायकवाड बोंडे ठाम, काँग्रेसच्या आंदोलनाची पर्वा नाही, गायकवाड आणि बोंडेंची भूमिका. अनिल बोंडे आणि संजय गायकवाडांच्या बेताल वक्तव्याविरोधात नागपुरात काँग्रेसचं आंदोलन, व्हेरायटी चौकात काँग्रेसची घोषणाबाजी. पुण्यात काँग्रेसचं जोडेमारो आंदोलन, भाजप खासदार अनिल बोंडे आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. नाशिकमध्ये संजय गायकवाडांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन, संजय गायकवाडांच्या अटकेची आंदोलकांची मागणी. अश्विनी जगताप तुतारी फुंकणार ही एक अफवा, अश्विनी जगताप भाजपकडूनच लढण्यावर ठाम, विरोधकांनी हे घडवून आणलेलं षडयंत्र, अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण. अजित पवार गटाला शरद पवार गटाचा धक्का, छगन भुजबळांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे करणार शरद पवार गटात प्रवेश. माढ्यात तुतारीकडून इच्छुक असणाऱ्या 8 उमेदवारांनी टेंभुर्णीतील अति महारुद्र महादेव मंदिरात जाऊन घेतली शपथ, ज्याला शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल त्याच्या मागे उभं राहण्याचा निर्णय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, संजय पांडे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक. 23 आणि 24 सप्टेंबरला मुंबईत भाजपची मॅरेथॉन बैठक, बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार. महायुतीत 288 पैकी 168 जागांवर कोणताही वाद नाही, बहुतांश जागा सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यामुळे निकाली निघाल्या. जागा वाटपात महायुतीची 24 आणि 25 सप्टेंबरला बैठक, वाद असलेल्या जागांवर दिल्लीत अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती. राष्ट्रवादीच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा, विधानसभेसाठी महायुतीत 70 पेक्षा अधिक जागांवर दावा केला जाणार असल्याची माहिती. राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार असल्याची सूत्रांची माहिती, वादग्रस्त वक्तव्यातून तेढ निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा आक्षेप. महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नची पुनरावृत्ती, मतदारसंघ एकाकडे आणि सक्षम उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असल्यास उमेदवारांची देवाणघेवाण होणार. कोकणातल्या 3 जागांवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, चिपळूण आणि सावंतवाडीच्या जागेवर शरद पवार गटाचा दावा, तर राजापूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही. ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान, शपथपत्रात आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं अपात्र ठरवण्याची मागणी. आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेल्याचा वडेट्टीवारांचा आरोप, राजकीय उदासीनतेमुळे नागपूरमध्ये येऊ घातलेला सोलर पॅनल प्रकल्प गुजरातकडे गेला, वडेट्टीवारांचा आरोप. सांगलीत 4 ऑक्टोबरला नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर येणार, मराठा समाज सांस्कृतिक भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानिमित्त दोन्ही नेते एकाच मंचावर. पंतप्रधान मोदी उद्या वर्धा दौऱ्यावर, वर्ध्यातील कार्यक्रमासाठी 3 दिवस एसटीच्या 760 बसेसचं बुकिंग. पंतप्रधान मोदी 26 सप्टेंबरला वाशिममध्ये पोहरादेवीच्या दर्शनाला येण्याची शक्यता, बंजारा संस्कृतीप्रमाणे पांढरा फेटा आणि बंजारा पेहराव देऊन मोदींचं स्वागत करण्यासाठी बंजारा समाज उत्सुक. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या अमरावती टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजन, देशभरात 7 शहरात टेक्स्टाईल पार्क उभारणार. मुख्यमंत्री शिंदेंचा सोलापुरातील लाडकी बहीण कार्यक्रम उधळून लावू, सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवारांचा इशारा, जरांगेंच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करून कार्यक्रम घेण्याला माऊली पवारांचा आक्षेप. लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडूंची सरकारवर टीका, कांद्याला भाव द्या, आम्ही प्रत्येक आमदाराला वर्षाला 4 क्विंटल कांदा तर मुख्यमंत्र्यांना 15 क्विंटल तर पंतप्रधानांना ट्रकभर कांदा मोफत देऊ, बच्चू कडूंची टीका. नंदुरबार शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा, शिवसेना आणि भाजपात श्रेयवाद, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांच्यात श्रेयवादाची लढाई. नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादासाठी भाजपकडून साडी वाटप कार्यक्रमाचं आयोजन, साड्या घेण्यासाठी महिलांची झुंबड. जळगावच्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचे भावी मंत्री असा उल्लेख असलेले बॅनर, राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय. पूर्व नागपुरात काँग्रेस महिला उमेदवार देण्याच्या तयारीत,
3 टर्म आमदार असलेल्या भाजपच्या कृष्णा खोपडेंना शह देण्यासाठी संगीता तळमळे यांना तयारीला लागण्याचे आदेश। सुनील केदार आमदार असलेल्या सावनेर विधानसभेत भाजपची डोकेदुखी वाढणार, आशिष देशमुख यांना या ठिकाणाहून उमेदवारीची शक्यता। महायुतीचे सहयोगी आमदार असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू विकास आघाडी पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता। राजेंद्र पाटील यड्रावकर शाहू विकास आघाडीकडूनच निवडणूक मुंबईच्या विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत मनसे तटस्थ भूमिकेत। सिनेट निवडणुकीत मनसेचा कुठल्याही पक्षाला आणि उमेदवाराला पाठिंबा नाही। ठाकरे गटाची युवासेना विरुद्ध अभाविपा असा संघर्ष पाहायला मिळणार। आदित्य ठाकरेच्या मतदारसंघात मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन। मनसे आदित्य ठाकरेंना निमंत्रण देणार। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या लाडकी बहीण योजना बंदच्या वक्तव्यावर कोल्हापुरात महिला आक्रमक। सुनील केदारांविरोधात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन। रावसाहेब दानवेंविरोधात सिल्लोडमध्ये शिवसेनेचा मोर्चा। रावसाहेब दानवेंनी नागरिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप। सत्तारांचा सिल्लोड मतदारसंघ पाकिस्तान होत चाललाय, रावसाहेब दानवेंची सत्तारांवर टीका। जनतेच्या मदतीनं सरकारला दंगल घडवायची आणि त्यात जनतेचाच बळी द्यायचा आहे, जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका। राहुल गांधींच्या मुद्द्यावर खरगेंनी लिहिलेल्या पत्राला भाजप अध्यक्ष नड्डांचं प्रत्युत्तर। राहुल गांधींनी ओबीसी समाजाला चोर म्हटलं होतं। राहुल आणि सोनिया गांधींची वक्तव्य विसरलात का, नड्डांचा सवाल। आतिशी 31 तारखेला घेणार दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। आतिशींसोबत आणखी मंत्री देखील घेणार शपथ। बिहारमधील महादलित टोला इथं गुंडांनी 80 घरांना आग लावली। गुंडांनी गोळीबार आणि मारहाण केल्याचा स्थानिकांचा आरोप। सलमान खानचे वडील सलीम खान यांना मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना अज्ञात महिलेची धमकी। लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या, सलीम खान यांना बुरखाधारी महिलेचा सवाल। इमर्जन्सीच्या प्रदर्शनाबाबत आठवडाभरात निर्णय घ्या, हायकोर्टाचे सेन्सॉर बोर्डाला इमर्जन्सी सिनेमाबाबत निर्देश। लेबनॉनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोटात 20 जणांचा मृत्यू तर 450हून अधिक जण जखमी। लेबनॉनमधील बेरूतमध्ये घरगुती सौर ऊर्जा उपकरणांमध्ये स्फोटांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण। लेबनॉनमधील पार्किंगमध्ये सापडलेलं स्फोटक उपकरण निकामी करण्यात लेबनॉन सरकारला यश। वॉकी-टॉकीमध्ये झालेल्या स्फोटानंतर लेबनॉनमध्ये अलर्ट। इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाबाबत जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये अरब इस्लामिक मंत्रिस्तरीय बैठक। इस्रायलवर आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप। इस्रायलने लेबनॉन सीमेवर तणाव वाढला। सीमा भागात ऐकू आले स्फोटांचे आवाज, आकाशातही धुरांचे लोट। हिजबुल्लासोबतच्या वाढत्या तणावानंतर इस्रायली सैन्य अलर्ट मोडवर, शेअर केला लष्करी सरावाचा व्हिडिओ। उलणमध्ये पुरामुळे 23 जणांचा मृत्यू, अनेक शहरांना पुराचा विळखा, जनजीवन विस्कळीत। डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅली दरम्यान एका कारमध्ये सापडली स्फोटकं, सुरक्षा यंत्रणांकडून प्रकरणाचा तपास सुरू। आयसीसीचं पथक पाकिस्तानात दाखल। 2025 मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षेसंबंधी करणार तपासणी। टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचे यूट्यूबर विरोधात पोलिसात तक्रार। आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याप्रकरणी कोलकाता सायबर सेलकडे तक्रार करून कारवाईची मागणी। बॅडमिंटनपटू मालविका बनसोडची चीन ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, स्कॉटलंडच्या कर्स्टी गिल्मरला केलं पराभूत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।